भाग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक गोलंदाज नक्कीच 40+ असेल, एक गोलंदाज 50+, आणि तसेच जे 3 रेग्युलर गोलंदाज आहेत त्यांना नक्कीच 2 षटक आपण फेकू शकतो. बघा बघा कोणत्या प्रकारचं रूल्स नसेल, आपले जे गोलंदाज आहेत तसेच दोन्ही संघांचे 12 मॅन बघा आमच्यापर्यंत पोहोचवायचे. दोन्ही संघांचे आघाडीचे फलंदाज एका बाजूला आपण दर्शन बघतोय, तर त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या समवेत आपण बॅटर बघतोय, तो म्हणजेच अभिजित. आणि गोलंदाजी मार्गवर प्रत्येक पहिल्या षटक टाकण्यासाठी सज्ज कुठेतरी रेल्वे प्रीमियर लीग आपण बघतोय. तिसऱ्या पर्वाला इथे मात्र सुरुवात होते. या तिसऱ्या पर्वामध्ये 2 आघाडीचे फलंदाज एका बाजूला आपण दर्शन, त्यांच्या समवेत अभिजित, आणि गोलंदाजी मार्गवर आपण गोलंदाज प्रतीक देशपांडे बघतोय. कुठेतरी एका बाजूला आपण आरसीसी वॉरियर संघ पहिलाच सामना पूल ए मधला खेळतोय. तर तसेच खेळाडूंना देखील विनंती बघा नक्कीच आपण जे खेळाडू आहेत, जे 4 संघ आहेत, त्यांना मात्र बाउंड्री लाईनवर कुठेतरी रिपोर्टिंग करायचं, कुठेतरी पेट्रोलिंग करायचं. आपल्या जे संघ आहेत, आपले खेळाडू आहेत, कॅप्टन्स आपल्याला ही सूचना असेल, आपले जे खेळाडू आहेत त्यांना मात्र कुठेतरी आपण रिपोर्टिंग करायचं आहे, पेट्रोलिंग करायचं, ते म्हणजेच बाउंड्री लाईनच्या तैनात करायचं आहे. तर पहिलं षटक कुठेतरी सुरुवात होते. तसेच खेळाडूंना देखील विनंती आहे, मान्यवरांना देखील विनंती आहे. मान्यवरांच्या असं आपण कुठेतरी या स्पर्धेची सुरुवात केली. भाईचे पांडुरंगर साहेबांच्या असं आपण कुठेतरी अष्टांचं पूजन करून श्रीफळ चढवून या स्पर्धेला सुरुवात केली. हे 2 संकेत ग्रुप ए मधला पहिला सामना एका बाजूला आपण बघतोय आरसीसी वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय, तो म्हणजेच आरसीसी निर्वे 11. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. खेळाडूंना देखील विनंती की एकदा जोरदार टाळ्या. आपली स्पर्धा आणि आपल्या स्पर्धेला कुठेतरी सुरुवात होते. तसेच जोशी काका बघा, आपण देखील कुठे असाल तर आपण देखील यायचं आहे मुख्य मंचावर. आपल्याला देखील ते मात्र पहिला चेंडूवर पंचायत नऊ चेंडू फेकलाय. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, बघतोय खेळाडू आपण. पहिला चेंडू इथे मात्र पंचाने 9 चेंडू कुठेतरी घोषित केला आहे. 9+2 एकूण 3 धावा पहिल्या चेंडूवर कुठेतरी मिळाल्या. पहिला चेंडू कुठेतरी लिगल फेकला गेला नाही, एक्स्ट्राचे धाव खर्च केले पहिल्या चेंडूवर. आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र धावांना सुरुवात झाली. धावांचा श्री गणेश इथे झालाय. स्ट्राईक कुठेतरी रोटेट झाली आहे, चेंज झाली आहे, आणि इथे मात्र खातं देखील ओपन केलं गेलं. आणि इथे मात्र फ्रीडची संधी असेल, एक मोठा फटका मारण्याची संधी. इथे मात्र कुठल्याही प्रकारचं आपण बघतोय बघा नक्कीच कुठेतरी पॉवर प्ले. या पॉवर प्ले षटकामध्ये आपण नक्कीच गणेशला बघा काव करण्याचं क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय. बघा क्षेत्ररक्षण पूर्णपणे कुठेतरी विचार केला आपण. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला मिड ऑफ पॉइंट कव्हर. कुठेतरी पहिला चेंडू इथे मात्र, आणि इथे मात्र पूल केलाय. आता चेंडू फेकून दिलाय सीमा रेषा पार. आलाय चौकार, पुरेपूर प्रत्युत्तर. तर धनवटीचे बघा पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला गेला. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्राची धाव खर्च केली, त्यानंतर मात्र चौकार प्रत्युत्तर दिलंय. अजून एक मोठा फटका कव्हरच्या डोक्यावरून फेकून देण्याचा प्रयत्न. खेळाडू नक्कीच चेस करते, कुठेतरी प्रयत्न चालू आहेत, आणि इथे मात्र चेंडू अडवला गेला. आपण पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव पण इथे मात्र होईल का? तर इथे मात्र 2 धावा देखील धावून कंप्लीट. 3 धावा झाल्यात कंप्लीट. 3 धाव संख्येत होईल वाढ. बघा पहिलाच सामना, पण या पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी मोठी स्पर्धा. या स्पर्धेवर कोणते 2 संघ आहेत जे नक्कीच आज ही ट्रॉफी घरी घेऊन जाणार? गत वर्षी देखील आम्ही सामना कुठेतरी कव्हर केला होता, पण यावर्षी आता मात्र कुठेतरी अपील केली जाते पंचांकडे. अपील पण अपील पंचांनी मात्र कुठेतरी फेटाळले. अपील वाईटची केली गेली होती, पण मात्र कुठेतरी आगपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, रेंजपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आहे, आणि इथे मात्र सक्सेसफुल झाले. कुठेतरी निर्धाव चेंडू आलाय, डॉट चेंडू फेकला गेलाय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज प्रतीकला बघतोय. आता मात्र कव्हरच्या डोक्यावरून फेकण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमारेषा पार? तर इथे मात्र 7 मिळाले शेवटच्या क्षणाला. झाली आहे चूक.
एक्स्ट्रा कव्हरमध्ये इथे मात्र चूक झाली, कुठे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार. तर धनवडीचे बघा पहिलं षटक चालू नाही, पहिल्या षटकामध्ये धावा 14 झाल्या. आतापर्यंत चेंडूंचा विचार केला कुठेतरी 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडूंचा खेळ झालाय, अजून देखील 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आहे. लास्ट 2 बॉल्स, 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. पहिलं षटक, पहिला चेंडू कुठेतरी 9 चेंडू फेकला गेला होता, त्याच्यानंतर चौकार फ्रीडच्या चेंडूवर इथे मात्र अजून एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल का सीमारेषावर, कुठेतरी चेस करतोय, प्रयत्न तिथे मात्र चालू आहेत. आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धाव देखील धावून कंप्लीट झाल्यात. 3 धावा झाल्यात बघा पहिल्या षटकाने. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी फार धावा खर्च केल्यात. आपण गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज प्रतीकला बघतोय, पण आता मात्र प्रति हल्ला पहिल्या षटकापासून सुरुवात केल्या. एक मोठी स्पर्धा, यांनी मोठ्या स्पर्धेवर कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न, कुठेतरी विजयाचे दार कुठेतरी खातं ओपन करण्याचा प्रयत्न आता मात्र निर्विलन संघ करतो. चांगला संघ आहे. आता मात्र लॉफ केलाय, मोठा फटका आहे, चेंडू जाईल का सीमारेषा पार, तर चेंडू गेलाय सीमारेषा पार, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. दरवडीचे तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या धावा समाप्तीनंतर लागल्यात ते म्हणजे बिनबाद 23 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी धावा खर्च केल्यात. पहिल्याच सामन्यापणी त्यानंतर दबाव आता मात्र प्रतिगोर होता. कुठेतरी षटक संपलं, 23 धावा खर्च केल्यात. पहिला चेंडू अभ्यंतर फेकला, त्यानंतर एक चौकार, त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी षटकार आलाय, समोरच्या मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र यश देखील मिळालेत आणि षटक संपले. 23 धावा लावफकार लागलेत. 23 लॉस ऑफ 0 विकेट, कुठेतरी 23 धावा झाल्यात. आणि आता नंतर गोलंदाजी मार्कवर न्यू गोलंदाज पुष्कर काळे आलेत. नवबाडा संघाचा आहे खेळाडू 50+. कुठेतरी या स्पर्धेमध्ये नक्कीच नियम आहेत की एक गोलंदाज 40+ असेल तर एक गोलंदाज 50+. नक्कीच आता मात्र गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज पुष्कर काटेल. फक्त बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव, नवापाडा गावासाठी हा खेळणारा खेळाडू आहे. पण आता मात्र कुठेतरी या रेल्वे प्रीमियर लीग आपण बघतोय, तीच म्हणजेच RCC प्रीमियर लीग मध्ये नक्कीच बघतोय. तिसऱ्या पर्वाला सुरुवात, पण हे पहिलं षटक नक्कीच या 2 फलंदाजांनी आपल्या नावावर केलेत. मुख्य फलंदाज विचार केला तर दर्शनने नक्कीच चांगली कामगिरी केली, एक चौकार आणि एक षटकार, चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली. आता मात्र कुठेतरी प्रयत्न असेल कुठेतरी विकेटच्या शोधात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पुष्करला देखील करावा लागेल. चांगले गोलंदाज आहे, संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे, पण आता मात्र एक जबाबदारी असेल. पहिल्या षटकामध्ये फार धावा खर्च केल्या, 23 धावा. आणि इथे मात्र पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेलाय. एक्सपिरियन्स इथे मात्र कुठेतरी मॅटर करतो, अनुभव मात्र करतोय. आणि पहिला चेंडू निर्धाव आलात. मग पहिल्या षटकामध्ये विचार केला तर पहिला चेंडू कुठेतरी अवंतर फेकला होता प्रतीकने, पण आता पहिला चेंडू कुठेतरी निर्धाव फेकलाय. तर चांगल्या प्रकारे सुरुवात करण्याचा प्रयत्न पुष्कर काटे करतात. स्ट्रायकरला आपण बॅटर बघतो, अभिजित बघतोय. कुठेतरी पहिला चेंडू शांत ठेवण्याचं काम आहे. पहिल्या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये. 23 धावा झाल्यात. अजून देखील इथे मात्र बिल्डर क्षेत्ररक्षण तैनात आहे, डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. मग नक्कीच विचार केला तर आपण रेल्वे ग्राउंड बघतोय, कुठेतरी 180 डिग्री हा ग्राउंड आहे. कुठेतरी आपण विचार केला, आपण बघितलं तर कुठेतरी मोठ्या स्पर्धा नक्कीच या ग्राउंडवर कव्हर केल्या गेल्यात. त्यातलीच ही मोठी स्पर्धा आहे, तेच म्हणजेच RCC मॉर्निंग प्रीमियर लीग तिसरा पर्व इथे मात्र सुरुवात झाली आणि पहिलाच सामना कुठेतरी नाणेफेकी जिंकले संकेतने, पण क्षेत्ररक्षण निभाल. पण पहिलं षटक नक्कीच नावं राहिलं, पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. पण हा चेंडू देखील इथे मात्र पंचांकडे अपील. इथे मात्र हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आला. बघा पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल स्वरूपाची एक धाव. आता मात्र दर्शन देखील शांत ठेवण्याचं काम पुष्कर. बघा विचार केला तर आपण बघितलं तर कुठेतरी बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. त्यामध्ये आपण कुठेतरी एक्सपिरियन्स इथे मात्र अनुभव पणा लावत असताना पहिले 3 चेंडू कुठेतरी एक धाव खर्च केलेत. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. तर लॉफ केलंय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल का सीमारेषा पार, तर चेंडू गेलाय का, तर चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4.
कॅचेस विन द मॅचेस समीकरण असतं कुठेतरी झेल घेण्याची संधी होती आणि ते झेल देखील ड्रॉप झालेत आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात. 2 धावा कुठेतरी झेलची संधी होती, एक मोठ्या विकेटची गरज होती आणि इथे मात्र चूक केली होती. दर्शने कुठेतरी चूक केली होती आपण बघतोय, पण इथे मात्र चुकीचं प्रत्युत्तर देता आलं आणि चांगली गोलंदाजी करत होते आतापर्यंत पुष्कर. त्यानंतर मात्र एक चौकार आणि आता 2 धावा, म्हणजे या षटकामध्ये देखील धावा आल्यात. धावा एकूण 7 आल्यात. 5 चेंडूचा खेळ झाल्यात. कुठेतरी एक चेंडूचा खेळ बाकी. 1 टू गो. लास्ट बॉल. दुसरं षटक चालू आणि दुसऱ्या षटकाचा विचार करत आपण 30 धावा आतापर्यंत ऑफर करू लागल्यात. इथे मात्र अजून एक चूक. इथे वारंवार कुठेतरी चूक करतात. एक कॅच ड्रॉप झाली. आता मात्र पुन्हा एकदा संधी होती. यष्टांच्या मागे चूक झाली आणि षटक देखील संपलेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येत ऑफर करतात ते म्हणजे एकूण 31 धावा झाल्यात. प्रति षटकामध्ये नक्कीच 15.50 सरासरी कुठेतरी मेंटेन केली आहे. इथे मात्र धावा कुठेतरी इकॉनॉमिक षटक टाकण्याचा प्रयत्न, कमी धावसंख्येवर षटक टाकलं गेलंय. तेच म्हणजे पुष्कर काटांचे असते. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी एकूण 8 धावा आल्यात. कुठल्या प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही बघा. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी झेलची संधी होती या षटकामध्ये निर्माण करून दिली होती, पण तिथे झेल ड्रॉप झाले. झेल 2 ड्रॉप झाले बघा. कॅच 2 ड्रॉप केल्यात एक अष्टांच्या मागे. आपण एक बघितलं नक्कीच पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात होतं, त्याच्याकडनं देखील चूक झाली आहे. तर बघा नक्कीच या स्पर्धेमध्ये देखील नक्कीच चैतन्याने देखील एक चांगली कामगिरी केली. जो संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच हरेल, पण त्या समोरच्या संघाने जर नक्कीच अपॉनंटने नक्कीच चांगली कामगिरी केली असेल तर त्या प्लेयरला देखील इथे मात्र कुठेतरी एक प्लेयरला प्राईज असेल ते देखील आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चांगलं षटक होतं. चांगलं षटक फेकलं गेलं होतं. आपण बघितलं पुष्करने कुठेतरी कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 23 धावा, त्यानंतर मात्र कुठेतरी अनुभवपणा लावला. कमी धावा, कॅचेसच्या संधी देखील निर्माण करून दिल्या, पण कुठेतरी कॅच ड्रॉप झाल्यात आणि आता मात्र नवीन गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय राज 40+. स्ट्राईक केला आपण दर्शनला बघतोय. कुठेतरी आघाडीचे फलंदाज अजून देखील खेळपट्टू करतात. जोडी ब्रेक करण्याचा प्रयत्न. आता मात्र राजवर जबाबदारी असेल. एक 40+चा खेळाडू आहे, एक वेगवान गोलंदाज, पण पहिला चेंडू कुठेतरी डाऊन द लेग साईड पंचाने वाईट चेंडू घोषित केला. पहिला चेंडू कुठेतरी एक्स्ट्राचे धाव खर्च करतात. ज्या प्रकारे पुष्करने गोलंदाजी केली त्याच प्रकारे त्याच पावलांवर पाऊल टाकून कुठेतरी गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं, कारण की कुठेतरी अनुभव इथे मात्र पणा लावला होता. अनुभव मॅटर केलाय आणि षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. आता मात्र कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पुष्कर आहे तिकडे आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट झाले. दोन्ही धावसंख्येत फुलवार धावसंख्येत फलकर झाली, ती म्हणजे आपण बघतोय 34 धावा झाल्या. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ. पहिलाच सामना इथे मात्र पहिल्याच सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे निर्वी 11 RCC निर्वी 11 संघ कुठेतरी नाणेफेकी हरले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटपासून रेंजपासून बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट झाले. प्ले अँड मिस. कुठेतरी यष्टांच्या मागे अपील देखील केली गेली आहे आणि पंचांनी अपील इथे मात्र कुठेतरी फेटाळले बघा. 2 चेंडू निर्धाव फेकले तर चांगली कामगिरी करतोय. 40+चा खेळाडू आहे राज. बघतोय आपण 4 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू कुठेतरी 3 चेंडूचा खेळ झाला. पहिला चेंडू अवंतर फेकला गेला होता. त्यानंतर दुसऱ्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. दर्शनला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम आता मात्र गोलंदाज राज करतोय. चांगला गोलंदाज आहे. कुठेतरी आपण मोठी स्पर्धा, पण या मोठ्या स्पर्धेमध्ये कुठेतरी फायटिंग टोटल उभारण्याचं काम इथे मात्र दर्शन आणि अभिजित करतोय. तर दर्शनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली. एक चौकार, 2 चौकार आणि 1 षटकार नक्कीच लगावले गेलेत. मोठा फटका लॉफ केला. आता मात्र झेलची संधी असेल. खेळाडू नक्कीच येत आहेत. इथे मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र फलंदाज बाद झाले बघा. प्रतीक होते, आपण प्रतीकला बघितलं आणि झेल आणि इथे मात्र पहिला गडी बाद झाला. यश इथे मात्र कुठेतरी मिळून दिले. त्याच शोधात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राजचा आणि इथे मात्र यश मिळालंय. एक फलंदाज बाद झाली. इथे मात्र कुठेतरी जोडी ब्रेक झाली. डीजे तर या 3 षटकामध्ये कोणत्या प्रकारचं ड्रिंक्स ट्रॉली मैदानात जाणार नाही. 3 षटकानंतर नक्कीच आपल्यापर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. पहिला गडी ते मात्र बाद झाले. सुरेख झेल आपण लॉंग ऑफ रिझनमध्ये प्रतीक देशपांडेला बघितलं. कुठेतरी 2 कॅच ड्रॉप झालेत, पण आता मात्र यश मिळालं. न्यू बॅटर आता मात्र बघतोय आपण प्रवीण शिंगे आलेत.
गतवर्षी देखील चांगलं कामगिरी केली होती. गतवर्षी संघ देखील क्वालिफाय झाला होता त्यांचा संघ, पण यावर्षी नव्या उमेदीत कुठेतरी नव्या संघात यावर्षी मात्र खेळतात. तर बघा या खेळाडू नक्कीच कुठेतरी आपण बेस्ट पॉईंट 11,000 पॉईंट्सवर हा खेळाडू विकत घेतला गेलाय. आता मात्र कशा प्रकारे कामगिरी करेल तेवढं देखील बघलं तेवढंच महत्त्वाचं, कारण की 11,000 पॉईंट्स म्हणजे या खेळाडूमध्ये कुठेतरी कुवत असेल. चांगला बॅटर आहे कुठेतरी युनिट नंबर 3 वर इथे मात्र दाखल झालाय. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र सुरक्षित डायरेक्ट हिट. इथे मात्र कुठेतरी लेझी क्रिकेट थोडंफार कुठेतरी डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज देखील बाद झाला असता. पण मात्र अजून एक चेंडू बाकी बघा, शेवटचा चेंडू बाकी, 1 to go बाकी आहे. तिसरा षटक मैदानात मार्गस्थ आहे. आतापर्यंत राज देखील चांगले काम करतो, एक विकेट नक्कीच मिळवून दिलाय. 35 धावा झाल्यात, 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. आपण बघतो स्कोरबोर्डला देखील कुठेतरी चांगली काम करण्याचा प्रयत्न त्यांचा संघ देखील थोड्याच वेळात या स्पर्धेत आपण खेळताना बघणार आहोत. शेवटचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू टॉप एज लागून नक्कीच यष्टांच्या मागे. आणि आता मात्र षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फकर झाली ती म्हणजे एकूण आपण बघतोय 36 धावा झाल्यात, एक गडी बाद झालाय. कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये ज्या विकेटची गरज होती तो विकेट नक्कीच मिळून दिलाय. षटक संपलेत. तसंच या षटकामध्ये देखील इकॉनॉमिक षटक फेकले गेले, कुठेतरी 5 धावा. पुष्करने देखील 2 षटकं फेकले, त्याच्यामध्ये एक षटक फेकले, त्यामध्ये 8 धावा खर्च केल्या. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात त्या मात्र कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न आहे, मात्र कव्हर झाल्यात. इथे मात्र 3 षटकं संपलेत, 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाल्यात, 36 धावा झाल्यात, एक गडी देखील बाद झाल्यात. डीजे तर बघा गोलंदाजी मार्ग आपण गोलंदाज गणेशला बघतोय, गणेश कावडेला बघतोय. एक अष्टपैलू खेळाडू संघाचा. आता कशा प्रकारे गोलंदाजी करून कुठेतरी 2 षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, त्या धावा आता मात्र कुठेतरी कव्हर केल्या गेल्यात. पण आता मात्र 4थं षटक या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे 2 फलंदाज करतील. आघाडीचा फलंदाज अभिजित अजून देखील खेळपट्टू करतात. नॉन स्ट्रायकरला आपण नवीन फलंदाज प्रवीण, ज्यांनी पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडूचा खेळ झाला, एक सिंगल सर्वची धाव नक्कीच केली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश सज्ज आहे. पहिला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉंग ऑफ लॉंग ऑन क्षेत्ररक्षण तैनात केलाय, डायरेक्ट हिट. इथे तर पहिला चेंडू फर्स्ट अटॅम्पमध्ये कुठेतरी चेंडू फेकताच पकडताच क्षणी फेकण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू कुठेतरी सिंगल सरपंच एकदम कार्पेटच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. लॉफ केलाय, झेलची संधी असेल, खेळाडू नक्कीच आणि इथे मात्र 1
हँडेड कॅच कुठेतरी कंप्लीट केलाय आणि सुरेख झेल कॅच ऑफ द डे नक्कीच म्हटलं जाईल. कुठेतरी विकेटच्या शोधात प्रयत्न केला गेला होता, कुठेतरी थोडाफार फंबल झालं होतं, पण शेवटच्या क्षणाला 100 कॅच कंप्लीट केलं गेलंय. आपण नक्कीच ऍक्शन रिप्ले देखील बघणार आहोत. जीटीसी नक्की जीटीसी मार्फत आपण कुठेतरी धन्यवाद डीजे. चला तर नेक्स्ट टीम दोडीमचे कॅप्टन्स बघा. पूल बी मधील पहिला सामना असेल त्याने सज्ज राहायचंय. दोडीमचे कॅप्टन सज्ज राहायचंय. एक सुरेख झेल तर पंच थोडंसं थांबायचं बघा. पंच थांबवायचंय. तर निर्वी 11 संघ बघा, आपल्याला एक सूचना असेल. आपल्याला 2 धावांची पेनल्टी त्यामध्ये दिली गेली आहे. कुठेतरी या स्पर्धेचा नियम आहे, आपण ब्लॅक ट्रॅक पॅन्ट कंपल्सरी केली गेली आहे किंवा स्काय ब्लू, 2 कलर्स आपल्यासाठी कुठेतरी दिले गेलेत. पण इथे मात्र आपण बघतो की ग्रीन कलरची पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट जी प्रदान केली आपल्या खेळाडूने, आपल्या बॅटरनी, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी ही मात्र आपल्या टोटल स्कोअरमध्ये ऍड केली जाईल. तर पंचांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. तर नेव्ही ब्ल्यू किंवा स्काय किंवा ब्लॅक 2 कलर असतील. पहिला चेंडू न्यू बॅटरसाठी पुन्हा एकदा कार्पेटच्या सायनिक बघा. ब्लॉक होलचा चेंडू कुठेतरी फेकण्याचा प्रयत्न आपण गणेश गावडेला बघतोय. 2 चेंडू आतापर्यंत सूर्य फेकले गेले. कुठेतरी 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. धावसंख्येत आपण बघतोय म्हणजे त्याचा एकूण 38 धावा धाव फरक. 3 चेंडूचा खेळ झाले. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर एक सुरेख झेल आपण बघितला. 100 कॅच, कॅच ऑफ द डे. इथे मात्र आपण बघतोय पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आपण पुष्कर आहेत. 2 धावा देखील कंप्लीट झालेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. मग चौथं षटक झालं, पण या चौथ्या षटकामध्ये कुठेतरी धावा रोखण्याचं काम आता मध्ये गणेश देखील करतो. या 3 षटकामध्ये चांगली कामगिरी केली गेली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पण शेवटच्या 2 षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 अशा चांगल्या धावा आल्यात. आणि आता मात्र या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न गणेश करतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. इथे मात्र रोल ऑफ केलाय. मोठा फटका आहे. चेंडू जाईल का सीमारेषा पार? तर इथे मात्र बीट झालाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार. आलाय तोच म्हणजे षटकार. अजून एक सूर्य फटका कावकरांमध्ये क्षेत्रक्षण तैनात केला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मध्ये 2 धाव देखील धावून कंप्लीट झाल्या. बघा कुठेतरी षटकार आला, कुठेतरी प्रत्युत्तर दिल्या गेल्या. शांत ठेवण्याचं काम होतं, पण आता मात्र षटक देखील संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक 48 धावा झाल्यात. कुठेतरी या षटकामध्ये धावा आल्यात. या षटकामध्ये एकूण नक्कीच धावा खर्च केल्यात. 12 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये धावा आल्यात. पहिले 2 षटकं जी फेकली गेली, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्या होत्या, पण आता मात्र 48 धावा झाल्यात. या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या गेल्यात. कुठेतरी शेवटचं षटक असेल, स्लॉगवरचं षटक. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. 2 फलंदाज, आकडचे 2 फलंदाज नक्कीच कुठेतरी तंबूच्या दिशेने वाटचाल केलेत. दिव न्यू बॅटर. चला पूल बीचा पहिला सामना. दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचंय. आरसीसी रेल्वे बॉयज तर नक्कीच कॅप्टन आहे. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच सुपर किंग संघाला यायचंय. कन्ना आपण देखील यायचंय. कन्ना आपण कुठे असेल तर यायचंय. त्वरित टॉस साठी यायचंय. आणि न्यू बॅटर आपण न्यू गोलंदाजी मागे शशी बघतोय. ते देखील एक चांगले आयोजक आहेत. त्यांच्या हस्ते देखील आपण नक्कीच मागच्या वर्षी स्पर्धा बघितली होती. आणि चला कन्ना आपण देखील यायचंय. आणि पहिला चेंडू कुठेतरी आपण बघतोय शशीचा पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. बघा 5 चेंडूचा खेळ बघा. कुठेतरी शेवटच्या षटक. या षटकामध्ये धावा येणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण की समोर संघ देखील एक चांगला संघ आहे. त्या संघाची बॅटिंग देखील तेवढीच मोठी आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. कावकरमध्ये क्षेत्रक्षण तैनात आहे. गणेश आहेत. दुसरं घेण्याचा प्रयत्न इथे मात्र नाकारलाय. दुसरं घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅकअप आलाय. बॅकअप आलाय आणि सिंगल स्वरूपाची एक धाव.
बघा 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि एकदा आपण बघतोय इथे मात्र लॉंग ऑफ प्रतीकला बघतो आपण दुसरी जागा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी चुका होत आहेत. मात्र शेवटच्या चेंडूवर तिसरी जागा घेण्याचा प्रयत्न इथे मात्र चुका होत आहेत. चुका कुठेतरी दुरुस्त करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. थ्रो देखील केला गेला तर आपण थ्रो मध्ये कुठेतरी अटेम्प्ट केला गेला नाही. तर चला अनिकेत आपण देखील सज्ज राहायचं कन्ना आपण देखील थोडंसं फास्ट यायचं बघा. कॅप्टन आपण थोडंसं फास्ट यायचं पूल बी मधील पहिला सामना असेल. एका बाजूला आपण RCC रेल्वे बॉईज यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. आता मात्र फुलटॉ चेंडू होता. फुलटॉ चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे मात्र झेल स्वीकारला गेलाय. फलंदाज अजून एक बाद झालाय. तर मान्यवर देखील विनंती आहे आपल्या हस्ते आपण नक्कीच नाणेफेकी संपन्न करून घ्यायची आहे. तर धनवटीचे बघा अजून देखील 2 चेंडूचा खेळ कुठेतरी बाकी आपण बघितला की शेवटच्या षटक या षटकामध्ये धावा येणं तेवढंच महत्त्वाचं. कुठेतरी विकेट पडतात. कुठेतरी या 3 षटकामध्ये विकेटच्या शोधात गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र सक्सेसफुल देखील झाले. बघा दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च कमी आल्या, तिसऱ्या षटकामध्ये कमी आल्या, पण चौथ्या षटकामध्ये धावा आल्या. आणि इथे मात्र बघा इकडे मात्र फलंदाज बाद झाले. आता मात्र कुठेतरी शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी आहे. आता न्यू बॅटर कुठेतरी यशांच्या मागे आपण फलंदाज बाद झाले की रनआउटची विकेट सांघिक यश कुठेतरी मिळालं. पुष्कर देखील चांगली गोलंदाजी शशी देखील चांगली गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे पुष्करने गोलंदाजी केली आपण बघितलं 40+, 50+चे खेळाडू देखील या स्पर्धेत खेळतात. आपण कुठेतरी चांगली कामगिरी केली. कुठेतरी षटकं फेकली गेली. त्या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्यात पण पुष्करच्या न्यू बॅटर आपण स्वप्नील आले बघा शेवटचा चेंडू आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू गोलंदाजी मार्कर आपण शशीला बघतोय. प्रथम घेण्याचा प्रयत्न फुलटॉस बनवून घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय. इथे मात्र आपण लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण तैनात केल्या प्रतीक आहेत. 2 धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नंतर त्वरित कुठेतरी नाकारले आणि षटक संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक जाते म्हणजे एकूण 53 आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 54 झालेत बघा. अजून या 2 धावा आपण ऍड केल्या. तर आता मात्र विजयासाठी आपल्याला कुठेतरी 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. त्या ज्या 2 धावा असतील त्या स्कोर म्हणजे दुसरं सत्र सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या 2 धावा पण ऍड केल्या जाईल. तर 2 संघांमध्ये कुठेतरी नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला तसेच साहेबांना देखील भाईजी पांडुरकर साहेबांना विनंती आहे की आपल्या हस्ते आपण दोघींना नाणेफेकी करणार आहोत. पूल बी मधील पहिला सामना असेल. एका बाजूला आपण बघतो तो म्हणजे RCC रेल्वे बॉयज त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजेच RCC सुपर किंग संघ. भाईजी पांडुरकर साहेबांच्या हस्ते आपण नाणेफेकी देखील करतो. त्यांच्याच हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा देखील बघितला आणि त्यांच्याच हस्ते आपण कुठेतरी पूलमधील पहिला सामना खेळतोय. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे आपण बघतोय RCC वॉरियर संघाला कुठेतरी मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा पहिलाच सामना आहे. कुठेतरी दबाव इथे मात्र स्वीकारणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की मोठा सामना आहे, मोठी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण कशा प्रकारे कामगिरी करतोय, कशा प्रकारे आपले खेळाडू कामगिरी करतात कारण की दोन्ही कॅप्टन्स कुठेतरी नवीन कॅप्टन्स आहेत. त्यांच्यावर मात्र जबाबदारी सोपवली गेली आहे. एका बाजूला आपण RCC वॉरियर संघ बघतोय त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय. तोच म्हणजे RCC निर्विलन संघ. 2 संघांमध्ये पहिला सामना रंगलाय. कुठेतरी लक्षाचा पाठलाग करायचा आहे. तोच म्हणजे 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे निर्विलन संघाला. तर कशा प्रकारे कामगिरी कशा प्रकारे कामगिरी करेल. तर 2 संघांमध्ये कुठेतरी नाणेफेक केली जाते. एका बाजूला आपण बघतोय RCC सुपर किंग्सच्या अगेन्स्ट फाईट करतो तो म्हणजेच RCC रेल्वे बॉयज संघ. तर नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाने जिंकलाय. RCC रेल्वे बॉयज संघाने नाणेफेकी जिंकली आहे.
आणि निर्णय नक्कीच थोड्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतील. तर बॅटिंग करण्याचा प्रयत्न, कुठेतरी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न घेतला आहे ते मात्र. चला चला पंच आपल्या देखील विनंती, थोडंसं स्पीडअप करायचं. कुठेतरी पहिलाच सामना आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग आणि आपल्यापर्यंत सूचना. RCC वॉरियर संघ बघा, आपल्या सामना म्हणजे आपल्या दुसऱ्या सुट्टीला सुरुवात होण्या अगोदरच आपल्या धावसंख्येमध्ये कुठे 2 धावा ॲड केल्या जातील. पेनल्टीला कुठेतरी स्पर्धेचे नियम आहेत. आपण जे ट्रॅक पॅन्ट्स आहेत ते आपल्याला नक्कीच 2 कलरचे ट्रॅक पॅन्ट्स आपण प्रदान करू शकता. एक म्हणजे नेव्ही ब्ल्यू आणि एक ब्लॅक, असे 2 कलर्स आपल्याला दिले गेलेत. त्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचा कलरची जर ट्रॅक पॅन्ट दिसली तर त्वरित आपल्याला पॅनलाइज केले जाईल. याचं देखील आपण भान ठेवायचं आहे. तसंच अजून एक सूचना असेल, बॉल जर खराब झाला किंवा फुटला तर मात्र कुठल्याच प्रकारचा जुना बॉल आपल्याला दिला जाणार नाही. नवीन बॉलवरच ती स्पर्धा खेळली जाईल. तर चला बॅटिंगसाठी पाठवायचं बघा संकेत. आपले 2 फलंदाज त्वरित बॅटिंगसाठी पाठवायचे. RCC वॉरियर संघ 2 फलंदाज त्वरित बॅटिंगसाठी पाठवायचे. 54 धावसंख्येचा पाठलाग, त्यातून त्या 2 धावा त्वरित कुठेतरी मायनस केल्या जातील. 52 धावसंख्येचा पाठलाग आता मात्र करायचं आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. एका बाजूला आपण बघतोय RCC वॉरियर संघ अगेन्स्ट फाईट करणारा संघ आहे तो म्हणजे निर्वी इलेव्हन संघ. नाणेपैकी जिंकली ती म्हणजेच RCC वॉरियर संघाने कुठेतरी प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 54 धावा फलकर लावल्या, त्यातून 2 धावा त्यानंतर मायनस केल्या गेल्यात. तर बघा आता मात्र 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 54 झाल्या, 2 धावा पहिलेच ऍड केल्या गेल्यात आपल्या स्कोअरबोर्डमध्ये. 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडूने 52 धावसंख्येचा पाठलाग. आघाडीचे 2 फलंदाज, एका बाजूला आपण प्रतीक, तर नॉन स्ट्रायकरला आपण संकेतला बघतोय. संघाचा कर्णधार एका बाजूला आपण ज्यांनी पहिलं षटक फेकलं, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 23. पण आता मात्र कशा प्रकारे काम करत, कारण की बराच वर्ष याच क्रीडांगणावर आपण खेळताना आपण या खेळाडूला बघितले. हे 2 खेळाडू आपण खेळतात आणि प्रवीण शिंगे गोलंदाजी मार्कवर कुठेतरी 11,000 पॉईंट. तर एका बाजूला आपण बघतोय प्रतीक देशपांडे यांनी 15,000 पॉईंट. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाज आपण जो बघतोय प्रवीण शिंगे 11,000 पॉईंट. बघा बेस्ट वर्सेस बेस्ट कशा प्रकारे रायव्हरी यामध्ये दिसेल. एका बाजूला आपण 40+ गोलंदाजी आणि एका बाजूला आपण एक यंगस्टार बघतोय. म्हणजेच कुठेतरी यश इथे मात्र मॅटर करते. पण आता मात्र राजा जाधव RCC मॉर्निंग प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वाला सुरुवात आणि तिसऱ्या पर्वातील पहिलाच सामना इथे मात्र रंगलाय. कुठेतरी 52 धावा, 54 धावा, त्यातून 2 धावा इथं मायनस केल्या गेल्यात. 52 धावसंख्येचा पाठलाग करतो तो म्हणजे RCC वॉरियर संघ. चांगला संघ आहे. या 2 संघांमध्ये दोन्ही कॅप्टन्स या वर्षी कुठेतरी नवीन कॅप्टन्सला मात्र संधी दिली गेली आहे. त्यांच्याच मार्फत आपण बघतो एक मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी कोणते 2 संघ आहेत जे नक्कीच या चषकावर नाव करतील. या 2 ज्या ट्रॉफ्या बघतात कोणते 2 संघ आहेत ते नक्कीच मेगा फायनलमध्ये प्रवेश मिळतील. तर चला प्रवीण शिंगे आपल्याला देखील विनंती आहे. तसंच खेळाडू देखील विनंती आहे बघा, जे खेळाडू आहेत आपल्यासाठी खेळाडू कक्ष तैनात केला गेला आहे. कुठेतरी ऊन आहे, आपण ऊन असलं तरी त्याच डगआउटमध्ये आपण बसायचं आहे. आपण खेळपट्टीवर खेळत असताना देखील उन्हातच आपण कुठेतरी फिल्डिंग करणार आहोत. त्यामुळे आपण थोडंसं भान ठेवायचं. आपल्यासाठी कुठेतरी खेळाडू कक्ष तैनात केला गेला आहे, तिथेच आपण बसायचं बघा. तर चला, आणि इथे मात्र आता मात्र कुठेतरी टायमर देखील चालू केला जाईल. 5 षटकं फेकण्यासाठी आपल्यासाठी टायमिंग असेल, त्याचं देखील आपण भान ठेवायचं आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकं फेकणं अनिवार्य आहेत.
आणि पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू झेलची संधी, इथे मात्र चूक झालीये कुठेतरी. आपण बघतोय मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण तैनात केलं गेलं होतं, चेंडू गेला एस सी मारेच्या, चूक झाली, झेलची संधी होती पण इथे मात्र झेल स्वीकारता आली नाही. आणि चौकारचं प्रत्युत्तर, पहिल्या चेंडू कुठेतरी चौकाराने स्वागत केलं गेलंय प्रवीण शिंगे यांचं. तर दरवडीचे बघा नक्कीच आपण एका मिड ऑफ क्षेत्रक्षण त्याला झेलची संधी होती पण कुठेतरी झेल स्वीकारता आली, झेल ड्रॉप झाली. आपण बघतोय की एक्स्ट्रा कव्हरला देखील खेळाडू तैनात केला होता, आपण कव्हरला देखील अजून एक फटका, मोठा फटका. आता झेलची संधी, इथे मात्र चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल स्वरूपाची एक धाव, प्रत्युत्तर आपण बघतोय पहिला चेंडू चौकार त्यानंतर एक सिंगल, म्हणजे या दोन चेंडूमध्ये धावा 5 आल्यात आणि टोटल धावा मिळत एकूण 7 धावा झाल्या धाव फलकावर. एक सुरेख फटका, चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार, आलाय तोच म्हणजे षटकार. बघा सुरुवात, तर धनडीचे चला कुठल्या प्रकारची टीम मिटिंग घ्यायची नाही. दर्शन आपल्याला देखील विनंती आहे, थोडंसं स्पीडअप करायचं, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. कुठेतरी प्रतिउत्तर जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला होता प्रतीकने एकूण 23, त्याच धावा कुठेतरी आता मात्र कुठून काढण्याचा प्रयत्न आता प्रतीक करतोय. षटकार चौकार, प्रति हल्ला चढवला गेलाय प्रवीणवर, यांच्यावर प्रति हल्ला कुठेतरी चढवला गेला. आपण बघतोय 13 धावा झाल्यात, जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न कुठेतरी करतो तो म्हणजेच प्रतीक. मग प्रतीक देखील सांगतो तुम्ही मारलात आम्ही देखील मारू, आम्ही देखील कुठेतरी षटकार चौकार मारण्यासाठी जाणला जातो आणि प्रत्येक आता मात्र कुठेतरी रेंज पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण बघतोय, चूक झाली. इथे मात्र कुठेतरी मिड ऑनलाईन क्षेत्रक्षण तैनात केला गेला. आता मात्र सुरेख क्षेत्रक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न, निर्धार चेंडू. बघा चौथं षटक, पहिलं षटक चालू आणि पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालेत, 13 धावा झाल्यात. अजून देखील कुठेतरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूवर 2 धावा मोठे फटके लावण्याचा प्रयत्न केला प्रतीकने, तर कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न तर लॉफ केलाय. जेलची संधी आहे का, इथे मात्र चूक झाली आहे का, तर इथे मात्र काय घडलं, इथे मात्र खेळाडू नक्कीच आहेत. कुठेतरी चौकार काही षटकार आपण कन्फर्म करून घ्यायचं. बघा तर बघा चौकार आहे कुठेतरी कन्फर्म करून गेले पंचांनी, चौकार इथे मात्र घोषित केलाय. 4 धावा आल्यात. तर धनडीचे मग कुठेतरी जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये 23 धावा आल्या, म्हणजे या षटकामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. प्रवीणवर कुठेतरी हल्ला बॉल केलाय, 17 धावा झाल्यात. अजून देखील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून ऑफ करण्याचा प्रयत्न, आता मात्र झेलची संधी असेल. लॉंग ऑन क्षेत्रक्षण तैनात आहे आणि त्यानंतर झेल स्वीकारला गेलाय, फलंदाज झालाय बाद. प्रत्युत्तर शेवटच्या चेंडू कुठेतरी दिला गेलाय, मोठा फलंदाज बाद झालाय. डीजे लॉंग ऑन क्षेत्रक्षण तैनात केलं गेलं होतं, तिकडे सुरेख झेल इथे मात्र पकडलं गेलंय. तर तुला थोडंसं प्रयोग करायचं आहे, थोडंसं फास्ट खेळायचं. बघा कुठेतरी पहिलाच सामने, यानंतर देखील आपल्याला बरेचसे सामने आता खेळवायचे आहेत. कुठेतरी मोठी स्पर्धा आहे, तर मेगा फायनल देखील कुठेतरी आपण मोठी खेळल्यावर त्याचे देखील थोडंसं भान ठेवायचं आहे, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळायचं आहे. आता मात्र पहिलाच चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक हँडला आपण बॅटर संकेत बघतो, संघाचा कर्णधार आहेत. नॉन स्ट्राईक हँडला आपण बॅटर नक्कीच बघतोय, नवी बॅटर आलेत, शैलेश आलेत बघा न्यू बॅटर. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण दर्शन झाला बघतोय. आता मात्र बघा क्षेत्ररक्षण कुठेतरी बदल करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. पॉईंटला क्षेत्ररक्षण आता मात्र कुठेतरी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय.
तसेच बघा बाळाचा बोर्डे आपण देखील यायचं आपलं देखील मुख्य मंचावर स्वागत असेल नवापाडाचा एक 40+ संघातील खेळाडू आहे बराच वर्ष क्रिकेटचा अनुभव दादा आपण देखील यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत असेल RCC मॉर्निंग प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आपल्याच खेळाडूंनी कुठेतरी स्पर्धा आयोजित केली आहे आपण देखील यायचं दादा काय की नक्की असं नाव दिलं गेलंय फायटर जेट एक लेफ्टी बॅटर आता बघतो संकेत संघाचा कर्णधार कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा 17 आल्यात दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण दर्शनला बघतोय आणि पहिला चेंडू कुठेतरी पूल करण्याचा प्रयत्न चेंडू फेकून दिलाय ऑन साइडला आलाय तोच म्हणजे चौकार पहिला चेंडू कुठेतरी चौकाराने स्वागत केलं गेलंय फाईन लीगला मात्र चौकार आलाय बघा आपण विचार केला बघितलं तर आपण कुठेतरी जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न दोन फलंदाज करतो एक फलंदाज बाद झाला प्रतीक बाद झालाय पण आता मात्र कुठेतरी संघनायक आपल्या खांद्यावर इथे मात्र जबाबदारी घेतोय प्रत्युत्तर पहिल्या चेंडूवर चौकार आलाय पुलचा फटका सक्सेसफुल तिथे झालाय चौकार आलाय 21 धावा झाल्यात दर्शन अदाळकर आलेत गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आता मात्र कुठेतरी बॅकफुट लावून पंच करण्याचा प्रयत्न पण मात्र सुरेख चेंडू कुठेतरी उसी घेतली आणि यष्टांच्या मागे आपण प्रवीण शिंगाला बघतोय कुठेतरी पहिलं षटक टाकलं 17 धावा खर्च केला एक फलंदाज बाद केलाय एक मोठा फलंदाज बाद केलाय आता मात्र जबाबदारी असेल संकेत संघाचा कर्णधार आहेत एक मोठी स्पर्धा पण या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल ते देखील तेवढंच महत्वाचं आहे अजून एक सुरेख चेंडू बघा जसं तसं उत्तर देण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू बघा विचार केला तर लेदर क्रिकेट ज्या प्रकारे प्रशिक्षक आहेत त्याच प्रकारे कुठेतरी कामगिरी करण्याचा प्रयत्न बघा क्षेत्ररक्षण आपण बघतोय आता मात्र एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात केलं आहे आपण लॉंग लेगले क्षेत्ररक्षण आहेत अजून एक सुरेख चेंडू 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेले काय कामगिरी करतो बघा 4 चेंडू आणि 4 धावा दिल्यात म्हणजे आता मात्र कुठेतरी पहिल्या चेंडू चौकार आला त्यानंतर मात्र 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत चांगली कामगिरी करतोय संघ कुठेतरी चांगला गोलंदाज आहे आपण विचार केला आपण 52 धावसंख्येचा पाठलाग करतोय तो म्हणजे RCC वॉरियर संघ पहिल्या षटकामध्ये धावा आल्या पण या षटकामध्ये कुठेतरी रोखण्याचं काम कुठेतरी संकेतला शांत ठेवण्याचं काम पहिल्या चेंडूवर पुलचा फटका लाजवाब चौकाराला लॉंग लेगला आपण बघितलं पण त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलंय अजून एक फटका आडापट्याने खेळायचा प्रयत्न आपण बघतोय लॉंग लेगचे क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलंय आणि सिंगल सरपंच आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आता मात्र स्ट्राईकला न्यू बॅटर आपण बघतोय शशांक आहेत 40+ शैलेश आहेत 40+चा एक खेळाडू आहे शेवटचा चेंडू बाकी असेल बॅटर न्यू बॅटर शैलेशसाठी कुठेतरी पहिलाच चेंडू बघा शैलेश आहेत शैलेशचा विचार केला तर ह्यांचा एक संघ आहे झरण पॅकर संघ नक्कीच बराच वर्ष क्रिकेट सर्कल क्रिकेट असो किंवा रेग्युलर क्रिकेट आयरे गावातील हा खेळाडू आहे आयरे गावाला देखील कुठेतरी संघ घेतोय यांचा संघाचा विचार केला तर आयरेगाव ज्या प्रकारे ओरम क्रिकेट त्या प्रकारे सर्कल क्रिकेट देखील हे चांगले खेळतात शैलेश आहेत त्यांचेच बंधुराज कल्पेश ते देखील एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत इथे मात्र कुठेतरी शेवटचा चेंडू होता आणि षटक इथे मात्र संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक जाते म्हणजेच 22 धावा झाल्यात ते जे खेळाडू आहेत ते देखील कमी धावा देतात पण जे रेग्युलर खेळाडू आहेत ते कुठेतरी फटके खातात त्यांना कुठेतरी धावा खर्च केल्या जातात आणि षटक संपले 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा फरक जाते म्हणजे एक गडी बाद 22 धावा दुसरा गोलंदाजी मार्कवर न्यू गोलंदाज केतन आलेत 40+चा एक गोलंदाज आहेत बघा या स्पर्धेमध्ये एक नियमवाली नक्कीच आहे की आपण रेग्युलर क्रिकेट असो 40+ क्रिकेट असो 50+ क्रिकेट असो सर्व खेळाडूंना इथे मात्र कुठेतरी खेळण्याची संधी दिली गेली आहे तसेच अजून एक संधी असेल की जो संघ हरेल त्यातील जो खेळाडू असेल त्याला देखील इथे मात्र कुठेतरी प्राईज दिलं जाईल ज्यांनी चांगली कामगिरी केली असेल आपल्या संघाला त्या देखील संघाच्या प्लेअरला आपण इथे कुठेतरी प्राईज देणार आहोत तर कुठेतरी 2 षटकं सुरेख फेकले गेलेत पहिल्या षटकामध्ये 17 धावा त्यानंतर मात्र 5 धावा खर्च केल्यात चांगली कामगिरी केली ती म्हणजे दर्शन अर्थात गोलंदाजी मार्कर पण गोलंदाज केतनला बघतोय 40+चा एक खेळाडू आहे आणि आता मात्र कुठेतरी आपण बघतोय डी बेस्टा कवरमध्ये संघाचा कर्णधार आपण बघतोय निर्विलन संघाचा कव्हरला क्षेत्ररक्षण आहे आता मात्र क्षेत्ररक्षण पूर्णपणे खुललं गेलंय पहिला चेंडू सुरेख फेकला गेला पहिला चेंडूवर सिंगल स्वरूपाचे एकदा प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदल करण्याचा प्रयत्न मैदानात लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन
आता मात्र नसेल फलंदाज बाद झाला इथे मात्र आपण संकेतला बघतोय ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार लगावला गेला पण त्यानंतर मात्र कुठेतरी चाच पळला कुठेतरी संघर्ष करतोय आपल्या संघासाठी आता मात्र स्ट्रायकीला आपण शैलेश आहिरेगावातील एक खेळाडू आहे 40+ आहिरेगावचा विचार केला तर आहिरेगाव देखील चांगले चांगले खेळाडू आहेत त्यातलाच हा खेळाडू कुठेतरी आता मात्र रेग्युलर फॉरवर्डमधून रिटायरमेंट घेतली पण आता मात्र 40+ नक्कीच खेळण्याचा प्रयत्न आहे त्यांचेच बंधुराज कुठेतरी रेग्युलर क्रिकेट खेळत नाही पण सर्कल क्रिकेट खेळतात पण केतन बघतोय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. इथे मात्र सुरेख झैल फलंदाज बाद झाले प्रतिउत्तर कुठेतरी चांगली गोलंदाजी करतोय केतन आहेत 40+चा खेळाडू आहे संडे बॉईज या संघातील खेळाडू सुरुवात होते नवीन फलंदाज आपण सचिनला बघतो ज्यांनी शेवटचं षटक टाकलं त्या शेवटच्या षटकामध्ये धावा कमी खर्च केला होता पण आता कुठेतरी 52 धावसंख्येचा पाठलाग करायचा पण या पाठलागासाठी कुठेतरी वारंवार फलंदाज बाद होतात गोलंदाजी मार्ग आपण संडे बॉईज संघातील एक केतन बघतोय चांगले गोलंदाजी आतापर्यंत केली कुठेतरी विकेट शोधत गोलंदाजी केली आहे पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे इथे मात्र कव्हर्समध्ये मारण्याचा प्रयत्न आपण बघतोय पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षण आहेत दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न आपण बघतोय पॉईंटला कुठेतरी बीट करायचा प्रयत्न आहे पण इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आता मात्र शशीसाठी कॅश प्राईज आले बघा 3 चेंडूवर 3 षटकार जर लागवले तर राजा जाधव यांच्याकडनं नक्कीच आपल्याला 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल एक सुवर्ण संधी असेल शशीसाठी बॅटर कुठेतरी 3 चेंडूवर 3 षटकार आपण जर लगावले तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल आपल्यासाठी पारितोषिकांचा इथे मात्र वर्षाव केला जाईल कुठेतरी सपोर्ट करण्याचा प्रयत्न आपल्याच खेळाडू आपल्या संघात आज नक्कीच खेळत नाही पण आपण संघाला देखील आपण कुठेतरी सपोर्ट करण्याचा प्रयत्न राजा जाधव करतात कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नीट दिसत नाही कुठेतरी फंबल कुठेतरी संघर्ष लगवण्याचा प्रयत्न म्हणजे ते वारंवार फटके फसतात आणि ह्याचा मात्र फायदा होतो गोलंदाज केतनला 4 चेंडूचा खेळ झाला 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे पहिल्या षटकानंतर कुठेतरी कमबॅक करता आला नाहीये तोच म्हणजे RCC वॉरियर संघाला कुठेतरी 2 सामने प्रत्येक संघामध्ये खेळले जातील त्यामुळे कुठेतरी अटीतटीचा सामना आहे इथून जर संघ जिंकला तर कुठेतरी सवड जो दुसरा सामना असेल तो जिंकणं तेवढाच महत्त्वाचं आहे पण इथून मात्र कोणत्या प्रकारची संधी नसेल बघा स्पर्धा फार मोठी आहे तिसऱ्या पर्वामध्ये सुरुवात झाली आहे पण पहिलाच सामना पण या पहिल्याच सामन्यामध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आता मात्र लॉफ केलाय चेंडू फेकून दिलाय का सीमारेषा पार तर चेंडू फेकून दिलाय सीमारेषा पार आलाय षटकार ज्या षटकारची गरज होती षटकार नक्कीच आलाय मैदानात दाखल होईल तर डीजे आपल्याला देखील विनंती आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे ठीक आहे
देखील विनंती आहे, त्वरित क्षेत्ररक्षण रचायचंय. कुठेतरी इक्वेशन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. तसेच बघा बबलूदा आणि बाळादा आपण देखील यायचे मुख्य मंचावर. आपण देखील स्वागत असेल. आपली स्पर्धा आपण देखील यायचे मंचावर आणि या स्पर्धेची नक्की शोभा वाढवायची. बघा बाळा बोर्डेदा आपण देखील यायचं. तसेच बबलू मात्रे आपण देखील यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवापाडातील 40+ संघातील हे खेळाडू आहेत कुठेतरी. आणि अजितदादा मात्रे आपण देखील यायचं आहे. अजितदादा आपण देखील यायचं. बघा या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की या तिन्ही मान्यवरांनी मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्पर्धेचा नक्कीच आनंद घ्यायचा आहे. आणि 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची करते. गोलूची मार्कवर गोलंदाज. बघा बॉलरचं नाव कळवायचंय. सरनेम नाही, नाव कळवायचं. बघा प्रथमतः काशीनाथ प्रथमतः नाव येतं, त्यानंतर सरनेम येतं. बघा काशीनाथ. 12 चेंडू आणि 23 धावसंख्येची करते. स्ट्रायकर लेफ्टी बॅटर आपण संघाचा कर्णधार संकेतला बघतोय. आणि पहिला चेंडू ब्लॉकवरचा मारा. पहिला चेंडू कुठेतरी मिनलवर मारायचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा संपर्क नाही. लेग बाय स्वरूपाची एक धाव कुठेतरी मिळेल. इक्वेशन 11 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 22. आता स्ट्रायकेटला आपण सशीला बघतो. कुठेतरी पहिला चेंडू षटकार लगावला गेला होता, पण आता मात्र त्याच प्रकारची कामगिरी. कुठेतरी जर आपला संघ हरला तर कुठेतरी संधी मात्र कुठेतरी गंभीर. एक मोठी स्पर्धा, या मोठी स्पर्धेमध्ये कुठेतरी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यानंतर नक्कीच आपल्याला कुठेतरी टाइमचा अवधी दिला जाईल. 5 षटकं फेकण्यासाठी आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असेल. थोडंसं फास्ट करायचं बघा. कुठेतरी आपण वेळ वारंवार वाया घालण्याचा प्रयत्न कुठेतरी चालू आहे. पहिलीच सामना इथे मात्र कुठेतरी वेळ झाली, ती म्हणजेच 11 वाजून 12 मिनिटं झालेत. पहिलाच सामना इथे खेळतोय. अजून देखील बऱ्याचशा सामने आपल्याला खेळवायचे. पूल बी मधील पहिला सामना. एका बाजूला आपण RCC सुपर किंग्स यांच्या अगेन्स्ट फाईट करेल, तो म्हणजेच इथे मात्र झेलची संधी होती. लॉंग ऑनवरनं कुठेतरी क्षेत्ररक्षण तैनात होता आणि शेवटच्या क्षणाला ड्रेल इथे मात्र ड्रॉप झाले. झेल ड्रॉप झाले आणि जीवदान देखील मिळाले. ऋषी होते बघा नक्कीच लॉंगॉनला क्षेत्ररक्षण कुठेतरी. बघा कुठेतरी झेल करण्याचा प्रयत्न होता, पण कुठेतरी झेल ड्रॉप झाले आणि इथे मात्र कुठेतरी संधी गमावली. बघा शशी आहेत. 2 धावा देखील धावून कंप्लीट झालेत. इक्वेशन प्रत्येक चेंडूवर होते. 10 चेंडू आणि 20 धावांची गरज. इथून एक मोठा फटका जर लगावला गेला तर कुठेतरी सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, तोच म्हणजे RCC वॉरियर्स संघाने. इथून 2 निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू जर फेकले गेले तर कुठेतरी सामन्यापासून लांब ठेवण्याचं काम करेल, तोच म्हणजेच RCC निर्विलन संघ. चांगला संघ कुठेतरी मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो, म्हणजेच RCC वॉरियर्स संघ. इथे मात्र चूक झाली आहे. डाऊन द लेग साईड चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केले आहेत. यशांच्या मागे नक्कीच आपण प्रवीण शिंगेला बघतोय. एक मास्टर माइंड. 11,000 पॉइंट. कार्पेटच्या सायना घेण्याचा प्रयत्न आपण बघतो. कावकॉर्नरमध्ये दर्शन आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव देखील काउंट कंप्लीट होईल का? तर 2 धावा देखील धावून कंप्लीट झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची अजून देखील गरज आहे. 9 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. बघा कुठेतरी 19 धावांची गरज होती. 2 धावा इथे मायनस केल्या गेल्यात. 17 धावांची अजून देखील गरज. इथून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न कुठेतरी करावा लागेल. शशीने एक षटकार नक्कीच लागवायला आपण बघतोय की डीप व्हिडिओमध्ये एक षटकार लगावला गेलाय, पण आता त्याच षटकारांची कुठेतरी गरज आहे. मोठे फटकार लागवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कुठेतरी पहिलाच सामना, पण या पहिल्याच सामन्यात कोणता संघ विजयाचे दार ओपन करेल. फुल टॉच चेंडू होता, मात्र फुल टॉच चेंडू कुठेतरी आपण बघतोय. लॉंग सीझनमध्ये आपण क्षेत्ररक्षण तैनात आहे. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र संकेत कुठेतरी आघाडीचा फलंदाज. संकेतचा जर विचार केला तर वैयक्तिक संकेत एक चौकार लागवला. त्यानंतर मात्र कुठेतरी चाचपतोय. 6 धावांवर खेळतोय. 7 धावांवर खेळतोय. आणि चेंडूंचा जर विचार केला तर बरेचसे चेंडू कुठेतरी खेळल्या गेल्यात, पण 7 धावा लगावल्या गेल्यात. 8 चेंडू आणि 6 धावांवर खेळतो. बघा 8 चेंडू कुठेतरी खेळल्या गेल्यात. कुठेतरी चाचपतो संघर्ष करतोय, पण बॅट आणि चेंडूचा नीट संपर्क झाला नाही. पहिला चेंडू कुठेतरी पुलचा फटका लगावला गेला होता. लॉंग रिझनमध्ये आपण बघितलं. लॉंग लेग रिझनमध्ये कुठेतरी चौकार आला, पण आता म्हणतो त्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा फटका इथे मात्र लगावला गेला नाही. इथे मात्र फलंदाज झालाय का बाद? तर फलंदाज झालाय बाद.
कुठेतरी कामगिरी केली आणि शेवटच्या क्षणाला फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज गणेश कावडे आलेत. आता मात्र कुठेतरी फार वेळ झाला. कुठेतरी आपण बघितलं 7 चेंडूंनी 16 धावांची गरज आहे. या चेंडूवर कुठेतरी आपण गणेश आले आणि इथे मात्र कुठेतरी षटकाराची गरज आहे. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. या शेवटचा चेंडू बाकी आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. लास्ट चेंडू 1 टू गो. न्यू बॅटर रायडी आपण बघतोय तो म्हणजे गणेश कावडे. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच 50+ गोलंदाज देखील गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. एक अनिवार्य असेल. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते देखील आपल्याला पालन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. शेवटचा चेंडू स्ट्राईक केला आपण गणेश कावडेला बघतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फलंदाज इथे मात्र बाद झालाय. यष्टांच्या मागे सुरेख झेल. मोठी विकेट. फलंदाज बाद. गणेश देखील पहिल्याच चेंडू कुठेतरी जे घेऊन आले त्याच घेऊन जाण्याचा प्रयत्न. आता मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे फलंदाजी करेल का. तर पहिला चेंडू कुठेतरी वाईट फेकला गेलाय. डाऊन द ऑफ साईड चेंडू फेकला गेलाय. पहिल्या चेंडूवर कुठेतरी 50+50 बघा. एका बाजूला शशी बघतो त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज मोहिते बघतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न. चेंडू बीट केलाय. काऊ कॉर्नरला बीट केला. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. आलाय चौकार. आलाय ज्या चौकाराची गरज होती तो चौकार नक्कीच लागला. पहिल्या चेंडू कुठेतरी अवंतर फेकला गेला. आता मात्र इक्वेशन 5 चेंडू कुठेतरी 11 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. आपण नक्कीच GTC मार्फत ही स्पर्धा कुठेतरी कव्हर करण्याचा प्रयत्न ऑपरेटरच्या भूमिकेत नक्कीच स्वतःच सर्व आशिषजी भोईर आणि कॅमेरामॅन नक्कीच श्रेयस शिंदे. तसेच सनी आहेत बघा. फुलटॉस चेंडू. इथे मात्र पंचांकडे बघितलं तेवढंच महत्वाचं असेल आणि चेंडू पाठवून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. हा देखील आलाय षटकार. कुठेतरी पंचांकडे देखील अपील केली जाते. पंचांकडे अपील पण पंचांनी इथे मात्र अपील इथे मात्र रिव्ह्यू कोणत्याही प्रकारचा नसेल बघा. खेळाडूंना कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. फक्त पंचांना रिव्ह्यू असेल. खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. जर सामना त्वरित चालू करायचा आहे. पंचांना रिव्ह्यू असेल. खेळाडूंना कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू नसेल. आणि आता मात्र इक्वेशन जिथे 11 धावांची गरज होती आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. कुठेतरी एक चौकार आणि षटकारच्या सहाय्याने या स्पर्धेचं समीकरण कुठेतरी बदललं गेलंय. सुरेख चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. निर्धाव चेंडू आपण बघतोय. 3 चेंडू आणि कुठेतरी 5 धावांची असं करतं. इथून एक निर्धाव चेंडू कुठेतरी सुरेख फेकणं तेवढंच महत्व आहे. गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज मोहितेनं बघतोय. 3 चेंडू आणि 5 धावांची करतं. पहिला चेंडू कुठेतरी आपण बघितलं वाईट. त्यानंतर चौकार. त्यानंतर षटकार आणि आता मात्र तिसरा चेंडू कुठेतरी निर्धाव फेकला गेलाय. आणि आता मात्र वाईट चेंडू. पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. 50 धावा तर नक्कीच झाले. संघाचं अर्धशतक कंप्लीट झालेत आणि आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कुठेतरी प्रेशराईज गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गोलंदाज मोहिते करतायत. स्ट्रायकरला आपण नक्कीच शशी बघतोय. कुठेतरी एक हाती सामना खेळण्याचा प्रयत्न शशीने केला. कुठेतरी सामना फसला होता पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी इथे मात्र सामना संपलाय का तर
जेल इथे मात्र ड्रॉप झालाय. डीप मिड विकेट मध्ये जेल ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय. कॅचेस विन द मॅचेस. पण इथे मात्र समीकरण वारंवार कुठेतरी चुका करतात. 2 धावा देखील धावून कंप्लीट झाल्यात आणि इक्वेशन 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आणि चला तर यानंतर होणारा सामना. अनिकेत आपण देखील सज्ज राहायचं. कृष्णदा आपण देखील सज्ज राहायचं. आपला सामना असेल. कुठेतरी आपण नाणेफेक जिंकलेत. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय. इन्व्हाइट केलंय तेच म्हणजेच RCC सुपर किंग संघाला. आता मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमारेषा पार? तर नाही. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तोच म्हणजे RCC वॉरियर संघाने. कुठेतरी 54 धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या पार केलाय. एक चेंडू देऊन इथे मात्र सामना जिंकलाय तोच म्हणजेच RCC वॉरियर संघाने. शशी आपण देखील यायचे तसे दर्शनदा आपण देखील यायचे. तर बघा प्रथम कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये दर्शन